नमस्कार. गुरुवर्य विगो साठे प्रबोधिनी बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई आयोजित शिक्षक कार्यशाळेतील दुसऱ्या दिवशी मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. ऑनलाईन शाळा, ऑनलाईन कार्यक्रम करणे हे सगळं आपल्याला आत्ता 1.5 वर्षात कळायला लागलं आहे. लॉकडाऊन सुरू झाला आणि व्यवहार परत शाळाही बंद पडल्या. व्यवहार सुरू झाले पण शाळा अजून बंदच आहेत. मग ऑनलाईन शाळा सुरू झाल्या. हे सगळं सगळ्यांनाच नवीन आहे आणि मुलांनाही. पण ऑनलाईन शाळेमुळे मुलांचा मोबाईल वापरण्याचा वेळ वाढू लागला आणि त्यांचे खेळही बंद झाले, मित्रमैत्रिणीही दुरावले. या सगळ्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणामही होत आलेला दिसतोय. यासाठीच आज आपल्याला डॉक्टर श्रुती पानसे मार्गदर्शन करणार आहेत. मी आता थोडक्यात श्रुतीताईंची ओळख करून देते. श्रुतीताईंनी मराठीतून MA केलं आणि त्यानंतर मेंदू आणि शिक्षणशास्त्र या विषयावर PhD केली वुमन्स कॉलेज यामधून. ताईंनी अनेक वृत्तपत्रांमध्ये लेखमाला लिहिल्या. मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, डोक्यात डोकावताना, हे अशा अनेक लेखमाला लिहिल्या आहेत. ताईंनी आत्तापर्यंत 19 पुस्तकं लिहिली आहेत. आत्तापर्यंत ताईंनी 150च्या वर व्याख्याने व कार्यशाळा घेतल्या आहेत. ताईंची पहिली 8 वर्षे हे पुस्तक प्रत्येक पालकांनी वाचावं, संग्रही ठेवावं असं आहे. मूल जन्मल्यापासून पहिल्या सेकंदापासून 8 वर्षापर्यंत त्याच्या मेंदूची वाढ कशी होते हे त्यांनी अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तरपणे दिलं आहे. बहुरंगी बुद्धिमत्तामध्ये कोणकोणत्या बुद्धिमत्ता माणसामध्ये असतात आणि आपली बुद्धिमत्ता कशी आहे, कोणती आहे हे शोधण्यासाठी हे पुस्तक खूप मदत करते. ताईंचा एक YouTube चॅनलही आहे. त्या माध्यमातून ताई मुलांना, शिक्षकांना आणि पालकांनाही मार्गदर्शन करत असतात. न्यूरॉन्स ॲक्टिव्हिटी अँड रिसर्च सेंटर ही संस्था ताईंनी स्थापली आहे. त्यामधून ताई पालकांचे आणि मुलांचे समुपदेशन करतात. शिक्षण सल्लागार आणि संशोधक म्हणून ताई कार्यरत आहेत. चिकू पिकू या मासिकाच्या ताई संपादिका आहेत. हे मराठीतील एकमेव मासिक आहे जे 1 ते 9 वर्षातील मुलांसाठी निघतं आणि जे त्या वयातील मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. तो म्हणजे आज जी कार्यशाळा आपण घेत आहोत त्या संस्थेमधील राज्य मराठी विकास संस्था यांच्यामार्फत आपल्या विगो साठे प्रबोधिनीला अर्थसहाय्य प्राप्त झाले. या राज्य मराठी विकास संस्थेची ओळख आम्हाला श्रुतीताईंनीच करून दिली. त्या एकदा मराठी विद्यानिकेतन शाळेला भेट देण्यासाठी आल्या होत्या. इथल्या भाषा विकास आणि समृद्धीसाठी सुरू असलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला व त्यांनी आम्हाला इतकं प्रचंड काम तुम्ही करता आहात याची दखल महाराष्ट्र शासनाकडून नक्की घेतली जाईल. बृहन महाराष्ट्र योजनेअंतर्गत राज्य मराठी विकास संस्था अशा कामांना अनुदान देते. तुम्ही तिथे प्रस्ताव पाठवा अशी सूचना ताईंनी केली होती आणि या संस्थेची माहिती आम्हाला पुरवली होती. याबद्दल मी साठे प्रबोधिनीकडून ताईंचे आभार व्यक्त करते. श्रुतीताईंच्या पुस्तकांची यादी आणि YouTube चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. मी आता श्रुतीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्याला ऑनलाईन शिक्षण आणि मुलांची मानसिकता या विषयावर मार्गदर्शन करावे. हॅलो, नमस्कार. परत एका अतिशय वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत. तो म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचाच विषय आहे. रोज आपण त्या विषयाशी संबंधित काहीतरी गोष्टी करतोय, नवीन काहीतरी शिकतोय, अपग्रेड होतोय, स्वतःला अपग्रेड करतोय
अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी सध्या चालू आहेत. पण जसं म्हणतात ना आपण की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, तसं आपल्याला खरं तर असं म्हणावं लागेल की या गोष्टीला अनेक बाजू आहेत. म्हणजे आता आपल्या समोर आलेल्या काही बाजू तर आहेतच, पण अशाही काही बाजू आहेत की ज्या आपल्या सरफेसला अजून आलेल्या नाही आहेत. त्याचप्रमाणे ज्याचे जे काही परिणाम होणार आहेत ते कदाचित अजून काही काळानंतर सुद्धा आपल्याला दिसून येतील. या सगळ्याची काळजी घेऊन आपल्याला आत्ता जे काही आपण करतो आहे ते अधिक योग्य पद्धतीने आपण कसं करू, मुलांची मानसिक स्थिती जी आहे ती समजावून घेऊन जास्तीत जास्त चांगलं करण्याचा कसा प्रयत्न करू, ह्याचा खरं तर आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे की ऑनलाईन शिक्षण आणि मुलांची मानसिक स्थिती, तर ह्या विषयावर बोलताना या दोन्ही ज्या बाजू आहेत त्यांच्या जास्तीत जास्त बाजू विचारात घेण्याचा मी आता प्रयत्न करते. सगळ्यात पहिलं म्हणजे ह्याच्यात चांगलं काय आहे ते आपण आधी बघूया. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही वर्षांपूर्वी आपल्याकडे ई लर्निंगची सुरुवात झाली. म्हणजे काय, तर साधारणपणे आपण पारंपरिक खडूफळा किंवा वेगवेगळी मॉडेल्स, तक्ते, हे सगळं आपण शिक्षणामध्ये आणत होतो. फील्ड ट्रिप नेत होतो आणि तिथून मुलांना कसं समजेल, त्यांच्या आकलनात कशामुळे भर पडेल, असा खूप मोठा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरूच होता आपला. त्याच्यात ई लर्निंगची भर पडल्यामुळे त्या सगळ्याचा फायदा मुलांना होईल हे मात्र दिसून आलं. ते कशामुळे, तर जी गोष्ट समजून घ्यायला, म्हणजे आता समजा की विज्ञानातल्या काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ अगदी आपण असं म्हणूया की मेंदूची आतमध्ये काय चालतं किंवा वनस्पतींची पानं, अशा काही ज्या गोष्टी आहेत की ज्या विज्ञानाने आपल्याला समजून घेण्याला थोड्याशा मर्यादा पडतात, तर त्या समजून घेण्यासाठी आपल्याला ई लर्निंग खूप उपयोगाचं झालं. म्हणजे समोरच सगळ्या ॲनिमेशन असेल किंवा प्रत्यक्ष असेल, कुठलंही असेल तरी सुद्धा ते समोर आपल्याला दिसतं. तर इथे काय झालं ते मी आधी तुम्हाला सांगते की जेव्हा ई लर्निंग आलं आणि आपल्याला मुलांना काही गोष्टी प्रत्यक्ष दाखवता यायला लागल्या, ह्यामुळे मेंदूमध्ये काय झालं, तर मेंदूमध्ये डावा आणि उजवा असे दोन भाग असतात, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्या भागांची कार्य काय असतात, तर डावा भाग जो आहे त्या भागामध्ये आपलं भाषेचं आकलन, त्याच्यानंतर गणित समजून घेणं, लॉजिक समजून घेणं आणि कोणत्याही गोष्टीचं विश्लेषण करणं, ह्या ज्या गोष्टी असतात या सगळ्या डाव्या भागामध्ये असतात. आणि उजव्या भागामध्ये काय असतं, तर उजव्या भागामध्ये रंगाचं आकलन, भावनांचं आकलन, किंवा आपण ज्याला म्हणू की क्रिएटिव्हिटी, कोणत्याही गोष्टीतली क्रिएटिव्हिटी, मग ती एखाद्या कवितेची असू दे किंवा तंत्रज्ञानातली असू दे. तर ही जी क्रिएटिव्हिटी आहे ह्याचं आकलन आणि त्याचं प्रोडक्शन हे सगळं राईट ब्रेनमध्ये होतं. आणि डाव्या भागात मी मगाशी म्हटलं तरी तसं भाषा, गणित, लॉजिक या सगळ्या गोष्टी असतात. आता आपण एक पारंपरिक आपला वर्ग डोळ्यासमोर आणू. म्हणजे शिक्षक काहीतरी शिकवतायत, मुलं ऐकतायत. शिक्षक वाचून दाखवतायत, मुलं ऐकतायत. शिक्षक समजावून सांगतायत, मुलं पण काहीतरी बोलतायत. शिक्षक प्रश्न विचारतायत, मुलं उत्तर देतायत, किंवा मुलं प्रश्न विचारतायत, शिक्षक त्यांना शोध घ्यायला सांगतायत, शिक्षक उत्तरं देतायत. ह्या सगळे ही म्हणजे आपण असं म्हणू की कितीही याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण आपलं क्लासरूम चालवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या मर्यादा आहेत. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये जेव्हा ई लर्निंग आलं, तर त्या ई लर्निंगच्या त्या संपूर्ण मोठ्या प्रोजेक्टरवर खूप मोठ्या आकृत्या बघितल्यानंतर हा उजवा मेंदू जो आहे तर त्याला सुद्धा स्टिम्युलेशन मिळायला लागलं आणि त्यामुळे आकलन फार फास्ट व्हायला लागलं. डावा आणि उजवा मेंदू ह्याचं सिंक्रोनायझेशन अर्थाने होतं. ज्या वेळेला आपण एखादी वस्तू दाखवून किंवा ती प्रत्यक्ष त्याची प्रोसेस दाखवून जेव्हा घडते, तर त्यावेळेला मेंदूमध्ये अर्थातच वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिसून येतात.
आणि आकलन फार फास्ट होतं. अर्थात तेव्हाही असं एक म्हटलं होतं की ई लर्निंग जेव्हा सुरू होतं तेव्हा सुद्धा प्रत्यक्ष भर हा ई लर्निंग चांगलं असलं तरी सुद्धा पूर्णपणे त्याच्यावर आपल्याला देऊन चालणार नाही, कारण हाताला काम पाहिजे. जर हाताने मुलांनी काही गोष्टी, काही प्रक्रिया, काही प्रयोग हे जर केलेच नाहीत तर नुसती मोबाईलवरची बटणं किंवा रिमोटवरची बटणं ही काही त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंट करू शकत नाहीत. आकलनापुरता ह्याचा उपयोग होतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन जे खरं नॉलेज आपल्या ब्रेनमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आपल्या ब्रेनमध्ये नॉलेज कधी निर्माण होतं, ज्या वेळेला आपण एखादी माहितीचा तुकडा घेतो, त्याच्यावर मला काय वाटतं, मला ह्याच्या संदर्भात अजून काय माहिती आहे, हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा मी त्याच्यावर विचार करते तेव्हा आपण असं म्हणतो की मला मिळालेली माहिती आणि त्याचं ज्ञानात झालेलं रूपांतर हे तेव्हा घडून येतं. त्यामुळे ई लर्निंगमधनं मिळते ती फक्त माहिती आहे, त्याचं ज्ञानात रूपांतर होण्यासाठी ते मुलांच्या मनामध्ये मुरलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे त्यांनी हाताने काहीतरी काम केलं पाहिजे. कारण आपल्या 10ही बोटांच्या मध्ये जे काही पेशी आहेत, ह्या सगळ्या पेशींचं जाळं शेवटी मेंदूला जाऊन पोचतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंचेंद्रियांच्या मार्फत जे काही ज्ञान आपल्याला मिळतं ते सगळं मेंदू ग्रहण करतो, मेंदू त्याच्यावर विचार करतो आणि मगच ते कुठेतरी ॲप्लिकेशनमध्ये येतं. तोपर्यंत ते येत नाही. मग काय झालं की ई लर्निंग आणि हाताने केलेलं काम, जे ट्रॅडिशनल आपल्या क्लासरूममध्ये होतं ते काम, ह्याचं सिंक्रोनायझेशन झालं पाहिजे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेताना ह्याचा खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकू, शिक्षकांना वाटलं तर ह्याचा वापर करता येईल असं वाटलं होतं. आणि त्या दृष्टीने शिक्षकांनी स्वतःला अपग्रेड करण्याचा खूप प्रयत्न पण केला. पण आता आपण थोडं मुलांच्या मानसिक स्थितीकडे जाऊ की ते ह्या सगळ्याकडे कसं बघतायत. तर काही कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आणि ऑब्झर्वेशन आणि जे काही मला ह्याच्यातलं समजतं त्याच्या आधारे मला असं सांगायचं आहे, मुलं जेव्हा पालक आणि शिक्षकांच्या समोर नसतात, पुन्हा सांगते, मुलं जेव्हा पालक आणि शिक्षकांच्या समोर नसतात, जेव्हा त्यांना ही खात्री असते की मी जे काही बोलतीये किंवा बोलतोय हे लगेचच्या लगेच पालकांना किंवा शिक्षकांना नाही समजणार आहे, तर त्यावेळेला मुलं खूप मोकळेपणाने बोलत असतात. त्यांना खरं जे आतनं वाटत असतं ते बोलून मोकळे होतात. तर या सगळ्या आधारावर मुलांची मानसिक स्थिती आता कशी आहे, तर मुळातच या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की समजा आपण त्या वयाचे आहोत आणि आपल्यावर जर अशी परिस्थिती आली असती की आपण वर्षभर किमान घराच्या बाहेरच पडलेलो नाहीये, वर्षभर आपल्याशी कोणी खेळायला नाहीये, समवयस्क आई बाबा आजी आजोबा हे घरामध्ये मुलांशी खेळण्याचं काम करतात, पण आपल्यापैकी प्रत्येकाला समवयस्क हवे असतात. जोपर्यंत मला माझ्या वयाचं कोणी भेटत नाही तोपर्यंत माझ्या मनात एक प्रकारचं असं कमतरता राहून जाते. म्हणजे आईबाबांबरोबर असलेली मुलं ही जेव्हा मित्रमैत्रिणींना भेटतात त्यावेळेला त्यांना किती आनंद झालेला असतो. आणि हा असा आनंद आपण आपल्या बाबतीत सुद्धा अनेकदा आपल्या बाबतीत सुद्धा हा अनुभव आपल्याला आलेला आहे, फक्त तो असं निसटून गेलेला असेल, लक्षात नसेल आला की आपल्याला मित्रमैत्रिणी भेटल्यावर सगळ्यात जास्त आनंद होतो का, तर ते आपल्या समवयस्क असतात. तर आपल्या लॉकडाऊनमध्ये अडकलेली मुलं ही जी आहेत की यांना आत्ता मित्र नाही आहेत, काही नाही आहेत, त्यांना कुठंही वेगळ्या प्रकारचं स्टिम्युलेशन मिळत नाही आहे. म्हणजे नवीन काही ऐकायला मिळणं, नवीन माणसं भेटणं, त्यांच्याकडनं नवीन शब्द ऐकणं, ते सगळे शब्द आपल्या शब्दकोशामध्ये साठवून ठेवणं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मोठी खीळ बसलेली आहे. आपण असे काही सन्माननीय जे अपवाद आहेत की जे असे पालक असतील, शिक्षक असतील की ज्यांनी आपल्या मुलांसाठी कायम काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय,
असा प्रत्येक दिवस की ज्या दिवसामध्ये काही नवीन नाही घडलं, असं करण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय ती गोष्ट वेगळी आहे. ती मुलं खरंच मजेत असतील. पण अदरवाईज आपण इतकी वर्ष प्रयत्न करतोय की मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा नाही, मुलांना आपण मोबाईलपासून लांब ठेवायचं. त्याच्यासाठी काय काय करता येईल उपाय, ह्या सगळ्याचा आपण गेली अनेक वर्ष विचार केला. फक्त आता असं झालं की ऑनलाईन शिक्षण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर आल्यामुळे त्यांना आपल्याला मोबाईल द्यावा लागला आणि त्याचे सगळे जे भावी दुष्परिणाम जे होणार असं होतंच आपल्याकडे, तर ते सगळे आपल्याला आता समोर दिसायला लागलेत. म्हणजे फर्स्ट लॉकडाऊन नंतर जेव्हा मी असं म्हणतीये की मुलांच्या मनावर या सगळ्या कोंडलेल्या वातावरणाचा खूप परिणाम झाला, तर त्याच वेळेला ह्या ऑनलाईन शिक्षणाची भर पडली आहे. म्हणजे समजा असं आपण म्हणू की ऑनलाईन शिक्षण नसलं असतं तर काय झालं असतं, तर आपण कदाचित अजून इनोव्हेटिव्ह पद्धतीने मुलांपर्यंत कसं पोचायचं ह्याचा प्रयत्न केला असता. आत्ता आपण फक्त क्लासरूम ऑनलाईन नेली. शिकवण्याच्या पद्धतीमध्ये ज्यांनी बदल केला त्याचा मुलांना खूप फायदा होईल, पण ज्यांनी शिकवण्याच्या पद्धतीत बदल केला नाही त्या मुलांचा बद्दल या सगळ्या अभ्यासाबद्दल नावड तयार झाली. म्हणजे परवाच मी काही जणांशी बोलत होते, काही मुलांशी, तर त्यांचे जे अनुभव होते ते मी असेच्या असे तुमच्या समोर सांगते. त्यांची जी वाक्य होती ती, पहिलं म्हणजे तक्रारी होत्या. अर्थातच काही तक्रारी होत्या, चांगलं छान मस्त असं काय म्हणूया दुर्दैवाने किंवा काय, पण कोणीच बोललं नाही. तक्रारी मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवते, त्याच्यातनं आपल्याला आपोआप मुलांची मानसिक स्थिती काय आहे हे कळून येईल. एका शाळेमध्ये असं झालं होतं की ही सगळी मुलं वेगवेगळ्या शाळांमधली आहेत आणि वेगवेगळ्या वयोगटांची सुद्धा आहेत. तर वयोगटाची गरज लागली तर मी त्या वेळेला मेन्शन करीन. तर पहिलीतला मुलगा की जो आता बालवाडी त्यांनी शाळेत केली होती आणि पहिलीत त्याला लॉकडाऊनवर ऑनलाईन जावं लागलं, तर त्यामुळे त्याला शाळा काय हे माहिती होतं. लेखन वाचनाची सुरुवात होती, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही जी पहिलीतली मुलं आहेत की ज्यांची लेखन वाचनाची सुरुवात आहे, तर त्यांना शिक्षक न भेटल्यामुळे ते सगळं अर्थात पालकांवर पडलं. आणि शिकवायचं कसं ह्याचं शिक्षण पालकांनी घेतलेलं पण नसतं आणि आपल्याला आता हे सगळं शिकवायचं आहे ह्याची मानसिकता कित्येक पालकांची नसते. खरं तर मला आता जरा धक्कादायक आहे, पण 80-85% पालक मला असे भेटलेत की मुलांना काहीतरी शिकवावं अशी त्यांची मानसिक तयारी अजिबात नाहीये, भावनिक तयारी पण नाहीये की आपल्याला हे सगळं आता कोणाला तरी शिकवायचंय आणि त्याच्यात ते पालकांवर पडलंय. मुलाच्या दृष्टीने विचार केला तर पहिलीतल्या मुलाला आईबाबांपाशी बसायला आवडतं, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. पण शिकवताना आपला पेशन्स जाणं ही गोष्ट पालकांच्या बाबतीत इतक्या वेळेला घडली की शिकवता येत नाहीये आणि ह्याला काही समजत नाहीये किंवा ह्याच्याकडनं करून घेणं हे किती अवघड आहे. ह्या सगळ्या गोष्टी पालकांना नवीनच समजल्या. ह्या सगळ्यामुळे घरातल्या वातावरणावर काय परिणाम झाला असेल हे मी वेगळं सांगायला नको, कारण तिकडनं ते जे काही ऑनलाईन टीचर आहेत ते तर सारखे सांगतायत की हे करून घ्या, हे अजून तुमच्या मुलाला येत नाही. त्याच्या भरीला एक अत्यंत अवघड असं एक वाक्य, ते म्हणजे वर्गातल्या इतक्या मुलांना यायला लागलं आणि तुमच्या मुलाला अजूनही हे येत नाही. हे वाक्य पालकांच्या दृष्टीने खरोखर खूप गंभीर वाक्य असतं. म्हणजे पालक आपापल्या परीने प्रयत्न करत असतात, त्यांना जसं जमेल तसं करत असतात, पण ज्या वेळेला हे वाक्य येतं की माझ्याच मुलाला किंवा मुलीला जमत नाहीये आणि बाकी वर्गाला जमतं, इथे एक कसरत सुरू होते की त्याला जमतं, तिला जमतं आणि तुला का नाही जमत. ही जी एक वेगळी कसरत आहे आणि ही प्रचंड स्ट्रेस निर्माण करते. म्हणजे ही सगळं काही घालवून टाकते, घरातलं आनंद किंवा काय गंमत मज्जा किंवा निवांतपणा एक प्रकारचा आपण म्हणू घरातला जो असतो तो,
तो सगळा घालवून टाकते आणि दिसलं मूल की आईच्या समोर एकच येतं की ह्याला हे येत नाहीये. त्यामुळे उठता बसता खाताना पिताना सर्व वेळेला तू ते आधी कंप्लीट कर, ते आपल्याला सबमिट करायचंय, ही सगळी भाषा घरामध्ये सुरू झाली या निमित्ताने. आणि त्यामुळे आई ना ती सारखं मला हेच सांगते, इथपर्यंत यायला लागली. आता हेच जेव्हा शाळेत असतं तेव्हा सुद्धा असं घडतंच की काही मुलांना येत आहे, काही मुलांना येत नाही. तर ती जबाबदारी शिक्षकांची असते आणि शिक्षक आपापल्या पद्धतीने ते करून घेतात. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला येत नाहीये आणि बाकीच्या आपल्या मुलांना, आपल्या मित्रमैत्रिणींना येतं, हे मूल प्रत्यक्ष बघत असतं आणि त्यामुळे त्याला एक प्रयत्नांना एक दिशा मिळत असते किंवा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा प्रेरणा लागते, जी पॉझिटिव्ह असावी लागते. खरं सांगायचं तर ती प्रेरणा त्या मुलांना मिळत असते आणि मुलं आपणच ते घेत असतात इतरांच्याकडनं. इथं ते नाहीये, ते पूर्णपणे मिसिंग आहे आत्ताच्या वातावरणात. म्हणजे पालक आणि शिक्षक सांगतात की त्याला येतंय, त्याला येतंय आणि तुला येत नाहीये. हे तो ऐकतोय पण तो बघत नाहीये ना हे काही. या पहिलीचं मूल, पहिली दुसरी तिसरीचं मूल, त्याला प्रत्यक्ष दिसाव्या लागतात काही गोष्टी. त्या गोष्टी दिसल्या मूल बघेल, नाही तर ते नाही बघू शकत, त्याला ते नाही कळू शकत. इथे पालकांची भाषा कशी होते की सर्व पालकांची होते, कोणीही त्याला अपवाद नाही, 99% पालकांची होत असणार की हे जर तुला आलं नाही तर तुझं दुसरीत कसं होणार, दुसरीत तुला हे आलं नाही तर तुझं तिसरीत कसं होणार. ह्याचा सगळ्याचा परिणाम त्याच्या अब्सेंटीवर होतो, अब्सेंटीचा परिणाम त्याच्या मार्कांवर होतो, टोटल रिझल्टवर होतो. हे सगळं मुलं ऐकतायत पण मी तुम्हाला खरं सांगते, पहिली दुसरी तिसरीच्या मुलांना आपण हे जे बोलतो हे कळत नाही. त्यांच्या दृष्टीने ती अमूर्त संकल्पना आहे. रिझल्ट म्हणजे काय असतं, मार्क मिळाले की छान वाटतं, स्टार मिळतो, पण मार्क हे त्याच्या कोणत्या गोष्टीचं मूल्यमापन आहे हे मुलांना कळत नाही. नापास झालो म्हणजे काय हे मुलांना समजत नाही पहिली दुसरी तिसरीच्या. त्यामुळे आपल्याला थोडी भाषा बदलावी लागणार इथे. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे आपल्याला माहितीये की पनिशमेंट होणार या भीतीने, धाकाने कित्येक जण होमवर्क करतात. मला आवडलाय, मला ह्याच्यामध्ये काहीतरी करावंसं वाटतंय, हा खूप छान विषय आहे म्हणून किती जण होमवर्क करतात आणि हे जर केलं नाही तर मला उद्या पनिशमेंट मिळेल म्हणून किती जण करतात. असा जेव्हा रिसर्च आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला माहितीये ते काय आहे ते, कारण आपल्या समोर आहेत मुलं. एकूण एखाद्या वर्गातला एक मागे खूप अनेक शिक्षकांना विचारून एक रेशो काढला होता की अशी किती मुलं असतात की जी खूप आवडीने होमवर्क करतात, खूप आवडीने अभ्यास करतात आणि खूप आवडीने हे सगळ्या या दोन गोष्टी खूप आवडीने केल्यामुळे त्यांचे मार्क हे 90%च्या वर असतात. म्हणजे खरे खरे 90% जे असतात ते. तर असं लक्षात आलं की प्रत्येक वर्गामध्ये 10% ते 8% मुलं अशी असतात की ज्यांना हे सगळं खूप आवडीने करावं असं वाटतं आणि बाकी सगळ्यांना ढकलावं लागतं. हे प्रत्यक्ष शाळा सुरू. मग आत्ता जिथे शाळा सुरू नाहीये, शिक्षक नाहीयेत, समोर आसपास विद्यार्थी आपले मित्रमैत्रिणी नाहीयेत, या सगळ्या काळामध्ये आणि त्या पुढे जाऊन परत परीक्षाही नाही, फॉर्मवर असल्यामुळे आपल्याला मार्क मिळू शकतायत इथे. हा सगळा पहिलीच्या मुलांच्या मानसिकतेबद्दल आपण आता बोललो. हेच थोड्याफार फरकाने दुसरी तिसरी आणि त्याच्या पुढे माध्यमिक पर्यंत आपण जेव्हा जातो तेव्हा हे सगळं दिसून येतं की हे सगळं पुढे पण असतं. पुढे काठिण्य पातळी वाढलेली असते. त्यामुळे इथे पालकांचा सहभाग फार नसतो, तर फक्त मुलं जातायत ना, ती ऑनलाईन जातायत ना, इतक्यापर्यंत पालकांचा सहभाग असतो किंवा शिक्षक कसे शिकवतायत हे पालक बघत असतात. पण प्रत्यक्ष मला काहीतरी मुलांना शिकवायचंय असं माध्यमिकच्या वर्गामध्ये फारसं काही घडत नाही आणि त्यामुळे तिथे हे वातावरण थोडं डायल्युटेड असतं असं आपण म्हणू. तरी सुद्धा
माध्यमिकच्या अभ्यासाचा वेगळा ताण हा पालकांवर असतो, शिक्षकांवर असतो, मुलांवरही असतो. कारण 6वीतनं हे कळलं नाही तर मग 7वी अवघड जाईल, 7वीतलं कळलं नाही तर 8वी अवघड जाईल, हे असतंच. पण तिथल्या मुलांच्या मानसिकतेवर बोलायचं तर 1ली 2रीत की ती मुलं प्रामाणिक नसतात. म्हणजे 1ली 2री ऑनलाईन बसत नाहीत मुलं, का तर त्यांना खेळायचं असतं, दंगा करायचा असतं, त्यांना उड्या मारायच्या असतात म्हणून नाही. पण माध्यमिकमधली मुलं जी असतात ती आता या सगळ्या प्रकाराला कंटाळली आहेत. जे नवीन जेव्हा होतं हे सगळं तेव्हा ते मुलांनी ऐकलं, पण खरोखर आपल्या सगळ्यांना हे गोष्ट माहिती आहे की ज्या वेळेला अशा आत्ता आपण जसे बोलतोय, ज्या माध्यमातून बोलतोय, युट्यूबच्या माध्यमातून बोलतोय किंवा झूम मीटिंगमधनं आपण बोलत असतो, कोणीतरी खूप चांगली मांडणी करत असतं, पण त्यावेळेला सुद्धा एक माणूस म्हणून आपण समजून घेऊया की त्या सगळ्या एका टप्प्यानंतर ह्या सगळ्याचा मेंदूला त्रास व्हायला लागतो. ऑनलाईन असण्याचा, ऑनलाईन एखादी गोष्ट पूर्ण आकलन करून समजून घेण्याचा. त्यामुळे मनोरंजन किंवा ज्ञान आणि मनोरंजन ह्याच्यासाठी हे माध्यम अगदी योग्य आहे असं आपण म्हणू. पण फक्त ज्ञान, फक्त माहिती, त्याच्यावर चिंतन याच्यासाठी समोरासमोर बसण्याला पर्याय नाहीये. ह्या व्यवस्थेचे जेवढे फायदे आणि गैरफायदे घ्यायचे तेवढे माध्यमिक वयातली मुलं घेत असतात, ते आपण बघतो. शाळेतली जी मुलं आहेत तर तिथे या पद्धतीचं जेव्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आणि 1ली 2रीची मुलं ही दंगा करतात आणि बोलायचं नसतं, पण माध्यमिक मधल्या मुलांना हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन सुद्धा इतरांशी गप्पा मारणं किंवा दुसरं काहीतरी करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांनी शिकून घेतलेल्या आहेत आता. पण तरी सुद्धा शाळेचं एक वातावरण असतं आणि त्या वातावरणाचा एक वेगळा परिणाम अर्थातच मुलांवर होत असतो आणि त्यामुळे बऱ्यापैकी मुलं प्रामाणिकपणे हे सगळं करताना आपल्याला दिसतात. फक्त त्यांना त्या सगळ्याचा कंटाळा एवढ्यासाठी आहे की माहोल जो असतो शाळेतला तो त्यांना मिळत नाही. त्यामुळे हा सगळा कंटाळा त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वावरच आता असा पांघरल्यासारखा वाटतोय खरं सांगायचं तर. कारण मुलांचा अभ्यासातला इंटरेस्ट, काही झालं तरी मुलं अभ्यास करत नाहीत, परीक्षा किंवा लेक्चरला त्यांना बसायचं नसतं. 10 वाजता जर लेक्चर असेल तर 9:55 रात्री खूप उशिरापर्यंत मुलं जागी असतात आणि जागी असण्याची वेगवेगळी कारणं असतात. कारण परत ते मोबाईलवर गेम खेळणं इथपासून ते कशाला रात्री लवकर झोपायचंय, सकाळी काय करायचंय, ह्या सगळ्यामुळे आपल्याला दिसतोय. आईबाबांचा पण, घरातल्या मोठ्यांचा पण तो पॅटर्न चेंज होताना दिसतोय आणि त्यामुळे लहान मुलांचा पण होतोय. किंवा उलट की लहान मुलांना झोपायचं नसतं, मग ते झोपल्याशिवाय आई म्हणून. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे हा स्थितीत बिघाड जो झालेला आहे त्याची बऱ्याच ठिकाणून झालेली आहे खरं सांगायचं तर. एक ते एक ऑनलाईन शिक्षण असं त्याला कारणीभूत नाहीये. तर रात्री उशिरा झोपतोय सध्या खूप, म्हणजे 12-1 असं वाजता जर मुलं असतील आणि घर पण तोपर्यंत जागं होत असेल तरी सुद्धा परिणाम होतो. कारण रात्री त्यांची झोप होत नाही आणि दुसऱ्या दिवशी एक डलनेस हा दिवसभर राहतो. समजा रात्री 1 वाजेपर्यंत मूल जाग आहे आणि त्याला आपण ऑनलाईन लेक्चरला उठवलं आणि आता लेक्चर अटेंड करायचे असा त्यांना जर दडपण आणलं त्यांच्यावर, तर ती मुलं धाकानी किंवा कोणीतरी रागवेल कोणी म्हणून ती मुलं तिथे बसून राहतात. पण ते नक्की काय आहे, आपण काय ऐकतोय हे मुलांना समजत नाही. कारण का तर त्यांच्या आकलनावर परिणाम झालेला असतो आणि ह्यावर परिणाम होतो तो म्हणजे झोप पूर्ण न झाल्यामुळे होतो. आता ही झोप या एका गोष्टीवर आपलं खरं तर खूप मानसिक आणि शारीरिक आरोग्य अवलंबून असतं. झोपेमध्ये माणूस स्मरणशक्ती पण त्याची स्मरणाचं काम चालू असतं आणि पेशींचं पण खूप काम चालू असतं. हे झालं नाही आणि त्यामुळे मुलं दुसऱ्या दिवशी कंटाळतात, वैतागलेली असतात
आकलनाला त्यांच्या खूप परिणाम होत असतो. या सगळ्या गोष्टी होत असतात. आता हे जेव्हा घडतं त्यावेळेला मुलांचा साहजिकच इंटरेस्ट जाणार, हे खूपच साहजिक आहे. जसं माध्यमिकचं आहे तसं हे कॉलेजमधल्या मुलांचं सुद्धा तसंच म्हणता येईल की नक्की यांना काय आत्ता आपल्याला अभ्यास करायचा आहे हे कळत नाही. हा अभ्यास का करायचा आहे त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती प्रेरणाच नाही आहे. त्यामुळे आपल्याला ऑनलाईन शिक्षण आणि मुलांची मानसिक स्थिती या विषयावर विचार करताना आपल्याला काही खास गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आता ऑनलाईन शिक्षण असलं तरी सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन याचा समन्वयामध्ये ऑनलाईन 20% आणि ऑफलाईन 80% होईल. मग आपण पालकांतर्फे मुलांना की ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज असतील कसं करता येईल हे एक. दुसरं म्हणजे वेगवेगळे उपक्रम कसे मुलांच्याकडनं करून घेतील की जे परत अभ्यासाशी रिलेटेड आहेत हे एक बघावं लागेल. प्रयोग साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि मुलांनी ते प्रयोग करणं अशा काही गोष्टी करता येतील. या सगळ्या गोष्टी ऑनलाईनचा समन्वय साधून कसा करता येईल ते एक. याच्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांची म्हणजे ऑनलाईन त्यांना मोबाईल जरी देत असलो तरी सुद्धा मोबाईलवर रिस्ट्रिक्शन कसं आहे. कारण जरी ऑनलाईनमुळे मुलांना त्रास होत बसत नसली तरी सुद्धा ते मोबाईलवर गेम खेळणं आणि मारणं ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. मोबाईलवर वेगवेगळे मुलं करत असतात. त्यामुळे मोबाईलचे दुष्परिणाम जे त्यांच्यावर होत आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे म्हणजे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आहेत. पण त्यातले मुख्य म्हणजे असे सांगता येतील की 2 प्रकारचे असे दुष्परिणाम त्यांच्यावर आहेत की त्यांच्या एकतर डोळ्यांना त्रास आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या डोळ्यांवर त्याच्यामुळे ताण. पण दुसरा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो आहे की जास्त वेळ मोबाईलवर बघण्यामुळे आणि त्याच्याशी संलग्न काही ना काहीतरी करत राहिल्यामुळे मेंदूतलं ग्रे मॅटर नावाचा जो भाग असतो त्याचा भाग तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि हा जो भाग आहे तो निर्णय क्षमतेसाठी खूप महत्त्वाचा असतो. कोणत्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर आपण ग्रे मॅटरमधनं तो घेतो. मोबाईलच्या अति वापरामुळे कारण डोकं आपल्याला काही चालवावं लागत नाही. रिसिव्हरच्या मोडमध्ये असतो. आपण फक्त बघत असतो. आपल्याला करायचं काही नसतं. त्याला ताण देणं असं ज्याला म्हणतात नवीन पेशी निर्मिती न्यूरॉन्स होत नसते आणि त्यामुळे निर्णय क्षमता मुलांची कमी होते. तर ही दुसरं महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये सुद्धा काय चांगलं करू शकतो. त्यातलं पहिलं मी सांगितलं की ऑफलाईन आणि ऑनलाईनचं प्रमाण ते आपल्याला. दुसरं मी सांगितलं की ज्या वेळेला मुलं मोबाईल ज्या वेळेला शिक्षणाशी संबंधित नसतो त्या सर्व वेळेला मुलांपासून मोबाईल वेगवेगळ्या पद्धतीने गोड किंवा काही वेगळ्या त्यांना स्टिम्युलेशन्स देऊन आपल्याला मोबाईलचं त्यांना द्यावं लागेल. नाहीतर त्यांचा अभ्यासातला इंटरेस्ट असा कमी होत जाईल. ही गोष्ट. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करायला म्हणजे आपण मगाचपासून ज्या गोष्टी बोललो म्हणजे स्लीप पॅटर्न चेंज होणं असेल किंवा पालक आणि मुलं यांच्यातली नातं जे आहे की जे आता फक्त अभ्यासापुरतं राहिलंय तर ते आपल्याला परत जागेवर आणायचं असेल तर त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार निर्माण करता येतील ज्याला आपण प्रेरणा म्हणतो. त्या प्रेरणा घ्याव्या लागतील आपल्याला जोपर्यंत आपल्या शाळा अजून फुलफ्लेज सुरू होत नाही तोपर्यंत. आणि त्या प्रेरणा जर अभ्यासेतर अशा गोष्टींतील तर मुलं कदाचित परत अभ्यासाकडे येऊ शकतील. आता या अभ्यासेतर प्रेरणा कशा तयार करायच्या कारण काहीही सांगितलं तरी मुलं कंटाळली आहेत अशी आत्ताची स्थिती आहे. पालकांची अशी ना कशाचंच काही वाटेनाचं झालंय अभ्यासाचं किंवा पास नापासचं किंवा ह्या सगळ्याचंच. तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेरणा तयार करायला लागतील की तुला अभ्यास करायचा आहे ह्याची प्रेरणा जर तयार अभ्यास पण एकूण व्यक्तिमत्व की ज्याच्यामध्ये व्यायाम असेल किंवा वेगवेगळे आपले छंद असतील. कारण परवाच एक मुलगा असं मला सांगत होता की त्याला स्वतःला पेंटिंगची खूप आवड आहे. त्याला चित्र काढायला आवडतं, त्याला क्राफ्ट करायला आवडतं, हे सगळं त्याला आवडतं. पण तो म्हटला आता मला कागद सील बघितलं तरी नको वाटते. तर हा परिणाम ह्याच्यामुळे झालाय की त्याच्याशिवाय काही जग नाही.
इतर सगळ्या गोष्टी आपण करतोय, आपण अभ्यास करायला जातोय, आपण खेळतोय, हे सगळं करतोय आणि मग आपला छंद, हे प्रपोर्शन असणं योग्य आहे. पण जिथे अभ्यास नाहीये तो करावा लागतोय आणि छंद हाच मुख्य झालेला आहे, तिथे मुलांना जे खरं त्यांचे आवड त्याच्यापासून सुद्धा मुलं वेगळी होताना दिसत आहेत. जे छंदाच्या बाबतीत झालं आणि अभ्यासाचं तर आपल्याला माहितीच आहे, तेही आपल्याला परत सगळं करायचं असेल तर त्यांना आत्ता काय करता येऊ शकतं अशा पद्धतीने आपल्याला प्रेरणा निर्माण करता येतील. मी इथे 2 उदाहरणं सांगते की ज्यांनी स्वतःमध्ये अशा पुन्हा इथे पालकांचं फार नव्हता सहभाग, म्हणजे पालकांनी सुचवलं, शिक्षकांनी सुचवलं आणि मुलांनी केलं असं झालेलं नाही. मुलांना आपणहून वाटलं की मी हे करू शकतो, तर ते मुलांनी पहिलं म्हणजे हा मुलगा 6वीतला आहे आणि त्याला शाळेने असं सांगितलं होतं होमवर्क म्हणून की तू इंडोनेशिया, सगळ्यांना विषय वाटून देते आणि त्याच्यात त्याला इंडोनेशिया विषय आला होता, त्याची पीपीटी तयार कर असं सांगितलं होतं अभ्यास म्हणून. तर त्यांनी जेव्हा ती पीपीटी तयार केली त्यावेळेला त्याच्या समोर अक्षरशः असा एक खजिना उघड झाला आणि त्यांनी ती पीपीटी खूप छान केली, म्हणजे ती शेअर केली मला आणि मी ती बघितली आहे. अतिशय सुंदर पीपीटी तयार केली आहे, ऑलमोस्ट टू प्रोफेशनल पीपीटी असं आपण त्याला म्हणू शकतो. अशी त्यांनी तयार, आता ही त्यांनी सबमिट केली, त्याला मार्क मिळाले, हे सगळं झालं. याच्या पुढे खरं तर आहे ती कथा की आता छंद लागलाय की वेगवेगळ्या विषयांच्या पीपीटी तयार करायच्या, प्रेझेंटेशन तयार करायची. आणि आता इथे विषयाला काही बंधन नाहीये, त्या विषय तो घेऊ शकतो. आणि त्यामुळे कविता की जो त्याला आवडीचा विषय, मराठी कवितांपासून अनेक वेगळ्या विषयांवर त्यांनी आपल्या स्वतःसाठी कुठल्याही सबमिशन पुढे काय होणार आहे, कुणाला दाखवायचे असं काहीच नाही, पण अशा पद्धतीने त्यांनी आता ती प्रेझेंटेशन तयार केली. त्याच्यामध्ये त्याचा वेळ छान जातो, त्याला नवीन शिकायला मिळतं. गणित असेच विषय आता तो घेतोय, त्यामुळे त्यांनी खरं तर सकारात्मक प्रेरणा स्वतःमध्ये निर्माण केली आणि अभ्यासाशी अटॅच्ड असं तो सुद्धा सगळं काही काम करतोय. त्यात त्याला, तो जेव्हा माझ्याशी बोलत होता तेव्हा म्हटला की जेव्हा आम्हाला काही होमवर्क दिलेले असतात, त्या होमवर्क जर एकाच दिवशी 3-4 होमवर्क दिले किंवा डेट जर अगदी जवळची उद्या द्यायचा आहे, परवा द्यायचा आहे किंवा 20 तारखेला 20ला एक आहे, 21ला एक आहे, 22ला एक आहे, असं जर काही करायचं असेल तर आम्हाला त्या विषयाला वेळ नाही देता येत. म्हणजे ह्या विषयाचा अभ्यास करू का त्या विषयाचा अभ्यास करू असं होतं बऱ्याचदा. तर ही एक प्रॅक्टिकल अडचण त्यांनी सांगितली, पण त्याच्यात काढत त्यांनी हे पीपीटीचं त्याचं एक शोधून काढलंय. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते त्यांनी स्वतःनी शोधून काढले, त्याला कोणी सांगितलं नाहीये. म्हणजे आपण जे असं म्हणतो की मुलांना अभ्यास करायला आवडत नाही, तर तो जर तो आवडावा, तो तुझे मार्ग शोधून काढ असं जर आपण मुलांना सांगितलं, समजा एक सुरुवातीला समजा आपण एक 15-20 मार्ग असे त्याला काढले की हे करू शकतो का, हे करू शकतो का, किंवा कुठल्या पद्धतीने तुला आत्ता हे सगळं करावं असं वाटतंय, तर मुलं आपणहून ते सगळं डिसिजन घेतील. ती जी काही सकारात्मकता आहे ती त्यांच्यामध्ये तयार होईल का, त्यांना स्वतःला काहीतरी आपण वेळ दिलेला आहे, वेळीचं स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे. जेव्हा हे नसतं, मी करतो तसंच कर, मी करते तसं कर, किंवा टीचरने सांगितले तसं कर, आई असं जेव्हा असतं तेव्हा मुलांचा अभ्यासातला इंटरेस्ट गेलाय असं आत्ताच निरीक्षण आहे. आणि त्याच्यावरचा हा उपाय आहे. अजून एक मुलगी आहे की जिनी असं सांगितलं, ती पण दोन्ही उदाहरणं मी जी तुम्हाला दिली आहे, ही दोन्ही उदाहरणं ही मुलांनी आपणहून स्वतःमध्ये प्रेरणा निर्माण करणे शिक्षक पालकांनी सांगितलेलं नाहीये. त्यामुळे तिने काय केलं, तर तिने इतिहासाची या विषयाची पत्र लिहिली खूप सारी. म्हणजे ती त्या माणसाला धरून, ते कधी तिला धरून, अशा प्रकारची तिने ती पत्र तयार केली. म्हणजे खरं तर माझ्याच एका YouTube व्हिडिओमध्ये असं मी म्हटलं होतं की मुलांनी जर कोणाला पत्र लिहिली आपली
मग त्याच्यात इतिहासाच्या व्यक्ती असू देत नाही तर अजून कोणी असू देत, त्याच्यातनं त्यांचा अभ्यास होईल. तर त्यामुळे अशी इतिहासातली पात्र निवडली काही आणि त्याचा अभ्यास करावा लागला, कारण तिला अभ्यास करून मग त्यांना पत्र लिहावी लागली. आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की ही तुम्हाला कोणाला दाखवली नाही तरी चालणार आहे, म्हणजे हे कोणी तपासणार नाहीये, ह्याला कोणी नाहीये, त्यामुळे फ्रीली आपल्याला हवं ते आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. तर अशा पद्धतीने तिने ती पत्र लिहिली, ही सकारात्मक प्रेरणा स्वतःची स्वतः घेऊन. त्यामुळे मुलं हे करतात. आता मगाशी मी जे म्हटलं की हा जो शेवटचा मुद्दा असेल या सगळ्या बोलण्यात की प्रेरणा कशा निर्माण, त्या सगळ्याची चर्चा आपण आता केली. तर तेव्हा सगळ्यात महत्वाची म्हणजे ती त्यांच्यात निर्माण व्हायला पाहिजे. आपण मागू, आपण त्यांना 5-6 प्रकार समोर ठेवू, पण ते जर त्यांना करायचे नसतील, त्यांना जर स्वतः दुसरं काहीतरी शोधून काढायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मग आता हे अभ्यास जो आहे हा कसा करायचा आहे मुलांनी आत्ताच्या परिस्थितीमध्ये. आपण जर घरामध्ये असं वातावरण तयार करू शकलो की प्रत्येक जण नवीन काहीतरी करतंय, प्रत्येक जण आहे ते काम नेहमीच्या पद्धतीने करण्यापेक्षा त्याच्यामध्ये वेगळेपणा आणून त्याच्यातला इंटरेस्ट पुन्हा निर्माण का, हे जर कोणी सगळ्यांनी मिळून ठरवलं की घरातल्या अनेक जणांनी, तर त्यांच्या बरोबर कोणीतरी असेल. हे मी का म्हणतेय, पहिल्या मुद्द्यावर जिथे सुरुवात केली होती मी बोलायला की आत्ता त्यांच्यातलं मी अख्खी क्लासरूम तिथे आहे, पण समोर ते त्या मुलांच्या आसपास मित्रमैत्रिणी नाहीयेत. तर हा जो काही एक मुद्दा आहे, तर हा जर आपण आत्ता प्रत्यक्षात आणू शकलो की समजा 5-5 मुलांचे ग्रुप केले जवळ राहणाऱ्या आणि एकत्र येऊन समजा अभ्यास केला तरी सुद्धा हे आपल्याला चालणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्यातली प्रेरणा आपण निर्माण करू शकतो. तुझे जवळचे जे असतील त्यांना घेऊन आपण अभ्यास करू, हे आपण करू शकतो. तिसरं, अभ्यास आणि छंद हे जर जोडायचं असेल तर वेगवेगळ्या लोकांना पत्र लिहिणं हा जसा विषय आहे आणि त्याचं आपलं आता समजा मुलं मिळाली 4-5 का होईना तर जास्त चांगलं, पण समजा ती नाही, त्याचा एक स्क्रिप्ट तयार करणं आणि ते स्क्रिप्ट आपण वाचून दाखवणं किंवा त्याचं रेकॉर्डिंग करून ते शिक्षकांना किंवा त्याचं व्हिडिओ शूटिंग करून शिक्षकांना पण पाठवू शकतो आणि नातेवाईकांना पण पाठवू शकतो. म्हणजे आपला फ्रेंड आपण केलेला एखाद्या अभ्यासाचं स्क्रिप्ट आणि त्याचं वाचन हे आपण करू शकतो. ज्या काही आपले विषय आहेत त्या भाषा विषयांच्यासाठी म्हणून सुद्धा हेच परत की त्याचं एक अभिवाचन जसं आपण करतो, आपण जे मोठ्या माणसांचं ऐकतो की त्यांनी कथेचं अभिवाचन केलं किंवा नाटकाचं अभिवाचन केलं किंवा कवितांचं अभिवाचन असतं, तर तशा पद्धतीने जर आपण टेक्स्टबुकला आधारित असं धरून आपल्या जवळ राहणारी 5 मुलं असं जर त्यांच्याकडनं अभिवाचन केलं आणि ते फक्त मराठीचं नाही तर ते वेगवेगळ्या भाषांचं, हे जर आपण करू शकतो तर त्याच्यातनं मुलांमध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. त्यांना जी आता भावनिक स्थिती सगळी भेडसावतीये, बाहेर काढण्याचा मेंदूचा मार्ग कोणता आहे, तर मुळात ही भावनिक स्थिती अस्थिर कशी होते, तर मेंदूमध्ये सारखी केमिकल्स जेव्हा तयार होतात तेव्हा ही अशी भावना मतोल ज्याला आपण म्हणतो तो तयार होतो. त्याला वेगळं काढायचं असेल म्हणजे काय करायचं, तर ब्रेन मध्ये आपला हॅपी केमिकल्स तयार, याच्यासाठी कुठली औषधं नाही लागत. हॅपी केमिकल्स आपण आपल्या ब्रेन मध्ये तयार करू शकतो. तर आपण मुलांच्या ब्रेन मध्ये सुद्धा करू शकतोच. आपण फक्त त्यांना एक वातावरण दिलं आणि मुलांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन या, तर आत्ता कमीत कमी शाळा सुरू होईपर्यंत ही जी हॅपी केमिकल्स आहेत ती मुलांच्या ब्रेनमध्ये नक्की तयार होते. आणि ती करण्याचा आपण खरं तर जास्त प्रयत्न करूया. हे अशा पद्धतीने त्यांना मित्रमैत्रिणींना भेटवणं, त्यांना काहीतरी छान उपक्रम करून घेणं, दरवेळेला म्हणजे मित्रमैत्रिणी येतही असतील आता सुद्धा, पण मग ते एकत्र येऊन अभ्यास करणं
किंवा परीक्षेचा अभ्यास करणं किंवा एखादी असाइनमेंट असेल तर ती पूर्ण करणं ह्याच्यासाठी येत असतील. पण अशा एक्सपोजरसाठी जर ती येत असतील तर त्यांच्यामध्ये निश्चित निर्माण होईल आणि मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं की नव्या गोष्टी सुचतात, काहीतरी आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह करावं असं वाटतं आणि ह्या सगळ्यामुळे मानसिक स्थिती पण चांगली होईल आणि त्यांचा अभ्यासाशी टच पण राहील. तर अशा पद्धतीने मला या सगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं आणि अजूनही काही मुद्दे कदाचित तुमच्याही मनात असतील, तुमचे काही प्रश्न पण असतील, तर ते आपण कसे घेऊयात ते आपण कदाचित पुढच्या एखाद्या सेशनमध्ये घेऊ शकू. पण आता सगळ्या परिस्थितीमध्ये ही मानसिक स्थिती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे आणि जसं आपण म्हणतो की पालक कसे हवे, मुलांना पालक कसे हवे असतात, त्यांना खूप पैसेवाले पालक हवेत का किंवा खूप मुलांकडनं काही गोष्टी घेणारे असे पालक मुलांना हवे असतात का मुलांना आनंदी पालक असणं हे जास्त बेसलाईनला आहे. पालकांनी आनंदी असावं तर घरातलं वातावरण आनंदी राहील, वातावरण आनंदी राहिलं तर मुलं आनंदी राहतील आणि हे आनंदाचं वातावरण असेल तर काहीतरी क्रिएटिव्ह किंवा अभ्यासाचं ह्याच्याशी मुलांना आपल्याला येता येईल. पण हे जर असं नसेल तर मात्र मुलांना आता म्हणतोय त्याप्रमाणे खरं तर खूप स्ट्रेसफुल आहे. अनेक मुलं अशी आहेत की त्यांना बोलून नाही दाखवतायत. आपण जसं बोलतो एकमेकांना स्ट्रेस येतोय, मला ताण येतोय, टेन्शन येते कसलं तरी, हे मुलं सगळी बोलून नाही दाखवत पण त्याच्या बिहेवियरवरनं आपल्याला ते कळतं. तर खरं तर या एकाच विषयाशी संलग्न आहेत. पण आत्ता मात्र मी तुमच्या सगळ्यांची रजा घेते आणि आत्ताचं हे सेशन मी संपवते.